भेटी लागी जीवा लागलीसे आस या आर्ततेनं पंढरपूरकडं बिगी बिगी पावलं निघतात ती देहूहून ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला अन आळंदीहून अष्टमीला. सप्तमीला देहूत ईश्वरनिष्ठांची मांदियाळी असते तर अष्टमीला आळंदीत आणि त्यानंतर पुढचे 20 दिवस वारी मार्गावर कल्लोळ असतो. पण गेली 2 वर्ष कोरोनामुळं वारीचा मार्ग सुनसान असेल आणि त्यामुळंच पुढारी ऑनलाईननं या 20 दिवसात वारकऱ्यांना भावमेघांच्या शब्दवारीनं चिंब भिजवायचं ठरवलंय. संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे रोज सकाळी 11 वाजता वारी महात्म्य कथन करतील. पालखीचा इतिहास काय आहे, साहित्यिकांचं लेखन तुकोबाच्या गाथेनं आणि माऊलींच्या ज्ञानेश्वरीनं कसं रसरशीत झालं आहे याचाही आढावा डॉक्टर मोरे घेतील. चला तर विठ्ठला विठ्ठला करत या शब्दवारीचे आपण वारकरी होऊया. वेळ लक्षात ठेवा, रोज सकाळी 11 वाजता पुढारीच्या फेसबुक पेजवर. नमस्कार. दैनिक पुढारीच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आपणाला यंदाच्या आषाढी वारीसाठी हार्दिक शुभेच्छा. आपण पालखी सोहळ्याच्या निमित्ताने, वारीच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाचं एकूण योगदान, त्याचा दृष्टिकोन जगाकडे पाहण्याचा वगैरे वगैरे अशाही गोष्टींची चर्चा करतो आहे. आणि ती कशासाठी करतो आहे की हा संप्रदाय किंवा यांच्या संतांची शिकवण ही काही फक्त भक्तिमार्गापुरती नाही आहे. जगण्याची व्याप्ती जी आहे ना आपल्या सगळ्यांच्या, तिचा भक्ती हा एक भाग आहे. भक्तीच्या बाहेर अनेक गोष्टी असतात की ज्या आपल्याला लागतात, ज्या आपण टाळू शकत नाही. त्यामुळे संतांनी फक्त भक्तीबद्दलच सांगायचं आणि बाकीच्या गोष्टींबद्दल बोलायचं नाही असं नाही होऊ शकणार. ते जगण्याच्या सगळ्या पैलूंच्याबद्दल त्यांचं काहीतरी म्हणणं असतं आणि त्या सगळ्या पैलूंना बैठक जी असते ती त्यांची भक्तीची असते. पण हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की बाकीच्या गोष्टीशी त्यांचा काय संबंध पोचतो. मग समाजकारण असेल, राजकारण असेल, तुमची संस्कृती असेल, साहित्य असेल, कला असेल, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात त्यांना काहीतरी म्हणायचं असतं, त्यांनी काहीतरी सांगितलेलं असतं. आता एक साधा मुद्दा आहे. तो कोणता मुद्दा की ह्या सगळ्या संतांचं जे लेखन आहे ते मुख्यत्वे करून आता मराठी भाषेमध्ये झाले आहे. हे 2 छंद जे त्यांनी आणले, एक ओवी आणि एक अभंग, तर हे छंद अतिशय महत्त्वाचे आहेत त्यांचे आणि त्यामुळे मराठी भाषा अत्यंत समृद्ध झालेली आहे. म्हणजे साहित्य आणखी वेगळा मुद्दा, मी फक्त भाषा म्हणतो, लक्षात घ्या. साहित्याचा आपण विचार करूच येत ना. तर ही सगळी मराठी भाषा आहे ना. आता म्हणजे तुम्हाला सांगतो की 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात केली लिहायला, नामदेवरायांनी सुरुवात केली. ते काय म्हणूयात त्याला आपण, त्यांचे अभंग, यांच्या ओव्या. आणि त्याच्यानंतर 13व्या शतकापासून वारकरी संप्रदायामधले शेवटचे संत जे होऊन गेले, संत निळोबाराय पिंपळनेरकर, म्हणजे 13 ते 18व्या शतकात 500 वर्ष सलग महाराष्ट्रामध्ये साहित्य निर्माण करणारे लोक हे मुख्यत्वे करून वारकरी संप्रदायातले होते. इतरांनी साहित्य दिलं नाही असाचा भाग नाही, परंतु त्यांच्या साहित्याचा तेवढा प्रभाव नाही. म्हणजे आता शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांच्या पराक्रमाचं वर्णन करणारे खूप शाहीर आपल्याकडे होऊन गेले. ते पेशवाईच्या अंतापर्यंत शाहिरी चालली होती. दरम्यानच्या काळात पेशवाईच्या उत्तर काळामध्ये लावण्या लिहिणारे लोक आले. ते कविता म्हणून चांगले आहेत, पण शेवटी ते त्या काळापुरतेच राहिले, त्यांचा असा प्रभाव नाही पडला पुढे. तीच गोष्ट जे काही पंडित कवी म्हणतो आपण त्यांना, वामन पंडित, मोरोपंत वगैरे वगैरे, त्यांचा जनमानसावरती प्रभाव नाही पडला, भाषेवरती फारसा प्रभाव नाही पडला, म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या भाषेवरती. संतांच्या बाबतीत आपल्याला हे म्हणता येतं की 500 वर्ष मुख्य प्रवाह मराठी भाषेमध्ये साहित्य निर्माण करणार आहे, म्हणजेच भाषा घडवणार आहे. तुम्ही जेव्हा साहित्य लिहिता, एखादी कृती तयार करता, तेव्हा तुम्ही भाषेला काहीतरी योगदान दिलेलं असतं. तर हे योगदान या संतांचं आहे. आता त्यातली गमतीची गोष्ट कुठली माहिती आहे का तुम्हाला, दुसरी ती सांगायला पाहिजे की मी सांगितलं आधीच की ज्ञानेश्वर महाराजांनी, नामदेवरायांनी इत्यादी संतांनी अभंग ओव्या लिहिण्याच्या अगोदरपासून महानुभाव संतांची
महानुभाव पंथाची साहित्य निर्मिती चालू होती. लीळाचरित्र हा ग्रंथ आहे, हा ज्ञानेश्वरीच्याही अगोदरचा आहे. पण काय झालं दुर्दैवानं, थोडाच काळमध्ये लोटल्यानंतर महानुभाव संप्रदायिकांनी असा निर्णय घेतला की आपलं जे काही तत्त्वज्ञान आहे, आपला जो काही विचार आहे, तो संप्रदायाच्या बाहेरच्या लोकांना कळता कामा नये. जो अधिकृतपणे पंथामध्ये येईल, दीक्षा घेईल, त्यालाच ते फक्त सांगायचं आणि त्यालाच ते आपले ग्रंथ वाचता आले पाहिजेत. म्हणून त्यांनी चक्क सांकेतिक लिप्या निर्माण केल्या की जरी चुकून कोणाच्या हातात पडलं तरी त्याला ते वाचताच येऊ नये. मग त्यामुळे हे सगळे महानुभावांचे एवढे अतिशय श्रेष्ठ दर्जाचे ग्रंथ आहेत. लीळाचरित्र मूठमणीच आहे, ते सगळे सांकेतिक लिपीत आणि वाचायचा तर मुद्दा गेला आणि सांगणार पण फक्त अधिकृत दीक्षा घेतलेल्या माणसाला. त्यामुळं महानुभावांचे एवढं चांगलं साहित्य असून त्याचा परिणाम महानुभाव नसणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या खूप मोठ्या व्यापक भागात असणाऱ्या लोकांच्यावरती नाही होऊ शकला. म्हणजे जणू काही त्यांचं जे काही होतं ते त्यांच्यापुरतं मर्यादित राहिलं, प्रभाव नाही टाकू शकलं. ते गुप्तधन कसं असतं एखादं, तसं झालं, पुरून ठेवलेलं बाकीच्यांच्या दृष्टिकोनातून. याच्या उलट वारकऱ्यांचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळं पहिल्यापासून त्यांचं जे साहित्य होतं ते सगळ्यांसाठी मोकळं होतं. त्यामुळे त्यासाठी वारकरी असण्याची गरज नव्हती, आस्तिक असण्याची गरज नव्हती, धार्मिक असण्याची गरज नव्हती. त्यामुळं सगळ्या लोकांच्या मराठीवरती आपोआपच प्रभाव वारकऱ्यांच्या ग्रंथांचा, संतांच्या ग्रंथांचा, त्यांच्या रचनांचा पडला आणि त्यातनं मराठी भाषा घडत गेली. मराठी भाषा ही साधारणपणे ज्ञानेश्वर महाराजांच्यापासून तुम्ही तुम्हाला सांगितलं ना की निळोबांच्यापर्यंत जी घडली ती बेसिकली वारकरी संतांच्या रचनांमधून घडली. परस्पर प्रभाव टाकत होती मंडळी. आता तुकाराम महाराजांच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, तुकाराम महाराजांची कितीतरी वचनं अशी आहेत की जी मराठी भाषेमध्ये म्हणी म्हणून ॲक्सेप्ट केली गेली आणि लोक ते जणू काही आपलंच आहे असं सांगून या पद्धतीने त्याचा वापर करायला लागले. हे मी आणखी सांगितलं. पण भाषेवरती बेसिकली जो प्रभाव मराठी भाषेवरती, मराठी भाषेच्या जडणघडणीमध्ये हा या संतांच्या साहित्याचा होता. आता हे कुठपर्यंत चालत राहिलं म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ज्ञानेश्वरी दिल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये परचक्र आलं आणि महाराष्ट्रावरती इस्लामी सत्तांचा अंमल सुरू झाला. त्या काळातली राजभाषा ही आता यादवकालीन व्यवहार सगळे मराठीमध्ये व्हायचे, राज्य व्यवहार सगळा. पण नंतर आता काय व्हायला झालं की पर्शियन भाषा आली, तिथे फारशी भाषा म्हणतो आपण तिला, राज्यकर्त्यांची भाषा आली. त्यामुळं सगळ्या प्रशासनामध्ये पर्शियन शब्द त्याच्यामध्ये घुसले. लोकांच्या व्यवहारात पर्शियन शब्द अनेक आले. हे होतंच ना, शेवटी राज्यकर्त्यांचं अनुकरण करावं लागतं, कारण तो आपल्या जगण्याचा मुद्दा होतो. तुम्हाला जर एखाद्या वरच्या अधिकाऱ्याला जर काही मागायचं असेल पत्र वगैरे लिहून, तर त्याची भाषा ठरलेली असते, प्रशासकीय भाषा. त्या भाषेत लिहिलं तरच त्याला मान्यता मिळते. तांत्रिक दृष्टिकोनातून सुद्धा त्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. मग हा सगळा पॅटर्न कुठनं ठरला? हा पर्शियनमध्ये ठरला. म्हणजे तेव्हा पर्शियन भाषा आणि मराठी भाषा यांच्यामध्ये एक काही इंटरॅक्शन झाली, काही प्रभाव पडला मराठीवर. तुम्हाला सगळ्या संतांच्या याच्यामध्ये तो प्रभाव, आणि तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, कधी रामदासांच्यावर सुद्धा तुम्हाला तो प्रभाव दिसेल. हा त्यातला एक मुद्दा झाला. तर ते परचक्र, तो अंमल शिवाजी महाराजांच्या काळात आपल्याला स्वराज्य मिळालं आणि मग परत एकदा आपल्या सगळ्या कारभाराची भाषा, दरबाराची भाषा, न्यायदानाची भाषा परत एकदा मराठी झाली. पर्शियन भाषा बाजूला पडली आपोआप. आणि मग पुढे आपण बघतो अगदी पेशवाईपर्यंत हे शुद्ध मराठीचं वातावरण राहिलं. जो चांगल्या गोष्टी होत्या त्या आपण घेतलेल्या आहेत, तो काही मुद्दा नाही आहे दुसऱ्यांच्याकडनं. परत आपल्यावरती इंग्रजांचं राज्य आलं. इंग्रजांचं राज्य आलं म्हणजे काय, आता परत एक वेगळी संस्कृती आली, लक्षात घ्या. परत एक वेगळी संस्कृती आली, एक वेगळी मूल्यव्यवस्था आली, वेगळी भाषा आली, ज्ञानाची, विज्ञानाची, आणखीन कशाची. ती आपल्या इथल्या लोकांना शिकावी लागली. आणि मग साहजिकपणे आपली संतांनी घडवलेली मराठी आणि हे नवीन इंग्रजी भाषेच्या संपर्कातनं मराठीवरती होणारा परिणाम, म्हणजे अशी परत एकदा या दोन भाषांची इंटरॅक्शन आहे. आणि मग एक वेगळ्या प्रकारची मराठी घडली. आता भाषेचा विकास होत असतो आणि ते वेगळ्या प्रकारची मराठी कशी घडली हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची निबंधमाला, ती कशी घडली त्याचं कारण साहजिक आहे ना, की हे पहा, परकीय राज्याप्रमाणे तुमचं जीवनमान बदलतं, तुमच्या गरजा बदलतात, मग त्या गरजांची अभिव्यक्ती ती बदलते, त्यासाठी शब्द लागतात, वाक्यांचे पॅटर्न्स लागतात नवीन नवीन.
असं झालं तरच तुमची भाषा प्रभावी राहते, लक्षात घ्या. म्हणजे भाषेच्या बाबतीत काही काही लोक फारच सोहळे असतात की परकीय शब्दांचा वारात लागू द्यायचा नाही वगैरे, असं नाही आहे, लक्षात घ्या. ती तुमच्या जगण्याची गरज होते ना एकीकडे, त्याचा अतिरेक असू नये ही गोष्ट खरी आहे. पण मग अशा पद्धतीने तो एक मेळ बसला कुठे, तो चिपळूणकरांच्या निबंधमालेतून तुम्हाला दिसतो. आणि त्याच्यानंतर मराठी भाषा बोलणाऱ्या सुशिक्षित लोकांची भाषा ही मुख्यत्वे करून चिपळूणकरांची भाषा झाली. म्हणजे पण याचा अर्थ आपली जुनी भाषा संतांनी घडवली ती कुठे दुसरीकडे गेली काय? नाही नाही, चिपळूणकरांच्या भाषेवर सुद्धा एका बाजूला संतांच्या भाषेचा प्रभाव आहेच. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की जसं टिळकांच्या गीता रस्त्यामध्ये जास्तीत जास्त वचनं तुम्हाला तुकाराम महाराजांची दिसतील, तसं चिपळूणकरांच्या निबंधमालेत सुद्धा संतांची, विशेषतः तुकोबांची वचनं तुम्हाला लागेल तेवढे दिसतील, हे लक्षात घ्या. म्हणजे हा भाषेचा जो विकास आहे, आपल्या मराठी भाषेचा विकास, तो विकास होताना संतांच्या साहित्याचा तुम्हाला वारंवार उपयोग झालेला आहे. म्हणजे हा याचा प्रत्यक्ष जगण्याशी संबंध आहे. आपण भाषेत जगत असतो, लक्षात घ्या. आणि त्याचा संबंध भाषेच्या सुद्धा विकासाशी आहे. मग त्यावेळेला वेगवेगळे प्रकारचे, आता कवितेचा विचार केला समजा आपण, तर इंग्रजी भाषेमध्ये जे छंद होते, जी वृत्त होती, ती आपण मराठीत आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे किशोरसूत्रांनी उदाहरणार्थ सॉनेट, तर सुनीत आणलं, अशा कितीतरी गोष्टी केल्या. पण मुक्त छंद आला, तो त्या प्रभावातून आलेला आहे. गद्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कादंबरीचं लिखाण, निबंधाचं लिखाण हे इंग्रजी भाषेच्या अनुकरणातच झालं ना. पण मुळात मराठी भाषा जेवढी सक्षम होती, हे बा अनुकरण करण्यासाठी सुद्धा मुळात तुमच्या काहीतरी लागतं ना. भलत्याला भलत्याचं अनुकरण नाही करता येत. तर ती क्षमता, ते सामर्थ्य मराठी भाषेमध्ये आहे. त्याचं कारण मुळात आपणच सुरुवात जी केली ती संस्कृतमध्ये व्यक्त झालेल्या भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानाची अभिव्यक्ती मराठीतून करता आली पाहिजे. आणि ती अभिव्यक्ती प्रामाणिक असली पाहिजे. इतकंच नव्हे तर त्याच्या पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं काय होतं की ठीक आहे, तत्त्वज्ञान तुम्हाला कळत नसेल तर काही हरकत नाही, नुसती कविता म्हणून याच्याकडे पहा तरी देखील ते श्रेष्ठ दर्जाचं आहे. तर हा एक वेगळा आविष्कार भाषेचा एक वेगळा प्रयोग सतत ही मंडळी करत राहिलेली आहेत. इकडे त्यांनी भारुडं दिली. काय भारुडं म्हणजे? भारूड म्हणजे अहो लोकनाट्यासारखं, लोकनाट्य नाही, त्याला आपण हे काय पथनाट्य म्हणतो, तशा प्रकारचा प्रयोग आहे. ते काय म्हणतात त्याला, तो तुम्ही करू शकता प्रत्यक्षात, परफॉर्मिंग आर्टसारखं आहे ते. आणि त्याला कुठलाही विषय वर्ज नाही. भारुडामध्ये तुम्ही काही तत्त्वज्ञानाचे कूट, गहन अशा प्रकारचे मुद्दे मांडू शकता सांकेतिक पद्धतीने. भारुडामध्ये तुम्ही सामाजिक चुकीच्या चालीवरती प्रहार करू शकता, जे केले एकनाथांनी वगैरे. म्हणजे सोशल क्रिटिक आहे एकनाथांची भारुडं. 50% कमीत कमी तुम्हाला सांगतो, काही असतील कूट वगैरे, 50%पेक्षा जास्त ही सामाजिक समीक्षा आहे. त्या काळच्या समाजाची, धर्माची इन पर्टिक्युलर, आणि धर्माची म्हणजे एकच धर्माची नव्हे, हिंदू धर्माची आहे, मुसलमान धर्माची आहे, जातीव्यवस्थेची आहे, पूर्णपणे समीक्षा केलेली आहे, त्याच्यावर टीका केलेली आहे चुकीच्या व्यवहारांच्यावरती. हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे तुम्हाला भाषेतून करता येतं ना. भाषा का महत्त्वाची? म्हणजे ते ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, माझा मराठाचे बोल कौतुके, परी अमृतात तेही पैदा जिंके. तर हे कुठल्या भाषेला हे आहे? आता अमृत म्हणजे काही प्रत्यक्ष खरोखर नसतं तिथे. अमृत हा मुद्दा सांकेतिक झाला. म्हणजे माझी मराठी भाषा ही कुठल्याही भाषेला पैजेने जिंकू शकेल असा त्याचा अर्थ आहे, व्यापक पद्धतीने पाहिलं आपण तर. म्हणजे संस्कृतला सुद्धा असा त्याचा अर्थ आहे. आणि तीच गोष्ट एकनाथ महाराजांनी सरळ सांगितलं की संस्कृतच्या अभिमानी काय म्हणतात लोक, संस्कृत भाषा देवे केली, देवावाणी म्हणतात. तर एकनाथ महाराज म्हणतात की ते खरं असेल कदाचित, आम्ही काय त्याच्याबद्दल शंका घेत नाही. पण प्राकृत काय चोरापासून झाली? प्राकृत भाषा ही काही चोरांनी उत्पन्न केलेली भाषा आहे की काय? ती सुद्धा निदान माणसांची आहे, तर मान्य करायला पाहिजे तुम्हाला. हे जे सांगतायत ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे भाषेचा अभिमान आहे, स्वधर्माचा अभिमान, स्वभाषेचा अभिमान, राष्ट्राचा अभिमान सुद्धा आहे ना. एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिलं आणि त्याच्यामध्ये राम रावणाचं युद्ध दाखवताना त्यांनी असं प्रोजेक्ट केलं जणू काही की ती राक्षस मंडळी, त्यांची हालचाल, त्यांची बोलचाली, त्यांचे वेश, त्यांचे कॉस्ट्युम ज्याला म्हणतो आपण, ही सगळी जणू काही परकीय राज्यकर्त्यांसारखी दाखवली त्यांनी त्याच्यामध्ये. हे सगळे जे मुद्दे आहेत ते संतांच्या याच्यामध्ये
आणि भाषेच्या अंगाने आपण जरी पाहिलं तरी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी भाषा म्हणून साहित्यिक गुण हे वेगळे परत मी समजून घ्या हा मुद्दा हा फरक त्याच्याबद्दल सुद्धा आपण सांगू शकू किंवा सांगूच. पण आत्ता मी काय सांगतो तुम्हाला की मराठी भाषा नावाची जी गोष्ट आहे आणि लक्षात घ्या भाषा हा माणसाच्या संस्कृतीचा पाया आहे. भाषेशिवाय संस्कृती निर्माण होऊ शकत नाही. मराठी भाषेशिवाय मराठी संस्कृती उभीच राहत नाही. मग ही जी काही संस्कृती महाराष्ट्रातल्या माणसांची आहे ती मराठी भाषेमुळं निर्माण झालेली आहे आणि हा जो अभिमान आहे आपल्याला तो आपण टिकवल्यामुळंच पुढे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी झाली 50च्या दशकामध्ये आणि शेवटी 60 साली मागच्या शतकातली गोष्ट आहे महाराष्ट्राचं राज्य निर्माण झालं. ते राज्य कोणाचं होतं तर ते मराठी माणसाचं राज्य होतं. मराठी माणूस म्हणजे कोण तर मराठी माणूस म्हणजे मराठी बोलणारा माणूस. मग त्याची जात कुठली असेल त्याचा धर्म कुठलाही असेल त्याची आयडियॉलॉजी कुठली असेल तो कम्युनिस्ट असेल तो त्यावेळच्या उदाहरणार्थ जनसंघाचा असेल हे लक्षात घ्या तो मराठी बोलणार आहे. मग तो त्याच्या मतदारांना मराठीतूनच कन्व्हिन्स करेल मला मत द्या म्हणून. मग साहजिकपणे इथल्या कम्युनिस्टांना कार्ल मार्क्सने जे सांगितलं जर्मनीमध्ये सांगितलं इंग्रजीत सांगितलं ते मराठीत सांगता येण्याची गरज होती. ते केलं त्यांनी शब्द घडवले. लक्षात घ्या तुम्ही म्हणजे एक गमत नाही फक्त ही कम्युनिस्ट मंडळी डाव्या पक्षाचे जे लोक आहेत मग त्यात कम्युनिस्ट आले त्याच्यामध्ये लाल निशाण पक्षाचे लोक आले नवजीवन संघटना आपल्याकडे होती या डाव्यांची दत्ता देशमुख वगैरे मंडळांची. तर तुम्ही त्यांचं लिटरेचर जर पाहिलं ना तर ते झगडतायत हे मार्क्सचा विचार मराठीमध्ये कसा आणायचा. म्हणजे ही जिवंतपणाची हे लक्षण जे आहे जिवंतपणाची खूण आहे. मग ही जी भाषा आहे ही अत्यंत समर्थ भाषा आहे अत्यंत सक्षम भाषा आहे आणि ती भाषा संतांनी निर्माण केलेली आहे. त्यामुळे अगदी कम्युनिस्ट असला तरीसुद्धा म्हणजे आणि तो देव मानत नसला धर्म मानत नसला तरीसुद्धा त्याला जेव्हा तो मराठी मतदारांच्या पुढे बोलतो तेव्हा त्याला संतांच्या अभंगांचा आश्रय घ्यावा लागतो कोट करावं लागतं जसं कॉम्रेड डांगे उदाहरणार्थ करायचे. तर हा तो महत्त्वाचा भाषिक मुद्दा आहे. धन्यवाद.